छान बनवूया घरातल्या स्टाईलनी, कारण आपल्याकडे भट्टी वगैरे काही नसती. ते मैद्याचे नान मी बनवते. आता हे 4 वाट्या मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी दही घेतलेलं आहे. एक वाटी दही, त्याच्यात बेकिंग सोडा हा 1 चमचा, चवीपुरतं मीठ घ्यायचं त्याच्यात, आणि थोडंसं दूध घाला. थोडंसं म्हणजे साधारण अर्धा वाटी दूध घातलं तरी चालतं त्याच्यामध्ये. आणि नंतर मग राहिलेलं पाण्यात भिजवायचंय. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. आणि हे मळून झालं की अर्धा तास बाजूला ठेवायचं असतं, म्हणजे त्यात बरोबर पूर्ण भिजलं जातं. ते सोडा, बेकिंग सोडा वगैरे सगळं टाकलेले ज्या वस्तू आपल्या आहेत त्या व्यवस्थित मिक्स होतात त्याच्यामध्ये. आता तो झाकून आपण अर्धा तास ठेवून देऊया. आता नानचे आपण गोळा केला होता, त्याचे गोळे गोळे छोटे छोटे करून घेतलेले आहेत. आता आपण त्याचे नान तयार करूया. त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाणी, तीळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आहे. त्याच्यावरती तीळ टाकून घेते आणि कोथिंबीर. आता हे दाबून घ्यायचं लाटण्याने जोरात. नंतर हे अलगद हाताने काढून घ्यायचं. पालथा घालायचा, त्या कडेने पाणी लावायचं. आता उचलून असंच टाकायचं आणि कडेने दाबून घ्यायचं. पाण्यामुळे ते चिकटून राहतं. चांगलं दाबून घ्यायचं ते. तवा उलटा करून घ्यायचा. एकदा इकडनं करायचं, एकदा इकडनं करायचं. काळे काळे चट्टे भाजले जाते पूर्णपणे. पाणी लावल्यामुळे चिकटून राहतं, ते पडत नाही खाली. तवा फिरून फिरून भाजून घ्यायचं सगळीकडनं. झाला. आता त्याला काढून घ्यायचं. हवा असल्यास कडेने पण इकडनं पण भाजला गेलाय आणि इकडनं पण भाजला गेला. हा झाला आपला नान. ही आपली मगाशी केलेली छोल्याची भाजी. बघा किती छान दिसते.
याच्यावर बटर टाकूया आपण. ही अशी तयार झाली आपली छोले नानची डिश.